सुनेरा जनजागृती फाउंडेशनच्या माध्यमातून म्हाडाला 1.5 वर्ष झालंय त्या मॅटरमुळे मी पाठपुरावा करत आहे. मला कुठलाही जबाब देत नाही ते लोक आणि उलट आम्हाला म्हणतात की आम्ही आमच्या हिशोबाने कामं करणार. तर मित्रांनो, मी या सीएन न्यूज चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत माझी ही एक आवाज पोहोचवायचा प्रयत्न करतोय. कारण तुम्ही पण समजून घ्या की या सरकारात आणि या भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे ज्यांच्या हक आहे, ज्या लोकांसाठी ते जागा आहे आणि ज्यांना ती जागा भेटायला पाहिजे त्यांना ना भेटता हे असे भूमाफिया, असे राजकारणी आणि असे काय भूखंड हडपून घेणारे लोक एक काहीतरी संस्था बनवतात. त्या संस्थेच्या माध्यमातून ती जागा हडपून घेतात. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी सुनेरा जनजागृती फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष संदीप वैद्य. जसा का मी नेहमीप्रमाणे अधिकाऱ्यांच्या आणि काय भूमाफिया भूखंड जे हडपून घेतात त्यांच्या विरोधात मी भ्रष्टाचार बाहेर काढत राहतो. असाच एक विषय घेऊन आलो आम्ही. दरम्यान मी 1 वर्षाचा वर झाला असेल मी त्या विषयाचा पाठपुरावा करत होतो. तर मित्रांनो, सांगायचा तात्पर्य कारण असं आहे, त्यात आम्हाला असं आढळून आलं आहे की शॉक लागल लोकांना कळालं. तर मित्रांनो, ऐकून घ्या. मेघवाडी पोलीस स्टेशनच्या समोर मोठा एक भूखंड आहे. भूखंड गार्डन आरक्षित आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो, गार्डन आरक्षित आहे. गार्डन आरक्षित जागेवर विश्ववर्धनी शिक्षण संस्था आणि पंच फाउंडेशन करून 2 संस्था आहे. तर मित्रांनो, संस्थाचा काम काय असतं, ते जागांना म्हाडाची जागा असू द्या किंवा BMCची जागा असू द्या, कुठलाही सरकारी जागा जमिनावर ते लोक अलॉटमेंट करून घेतात शिक्षणासाठी किंवा आम्ही समाजसेवा करू किंवा आम्ही असं काहीतरी कार्य करू. कोणासाठी? लोकांसाठी. पण ते ना करता आज तो मोठा एक बिझनेस झालेला आहे मित्रांनो. कारण मी सुनेरा जनजागृती फाउंडेशनच्या माध्यमातून म्हाडाला 1.5 वर्ष झालंय त्या मॅटरमुळे मी पाठपुरावा करत आहे. मला कुठलाही जबाब देत नाही ते लोक आणि उलट आम्हाला म्हणतात की आम्ही आमच्या हिशोबाने कामं करणार. तर मित्रांनो, मी या सीएन न्यूज चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत माझी ही एक आवाज पोहोचवायचा प्रयत्न करतोय. कारण तुम्ही पण समजून घ्या की या सरकारात आणि या भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे ज्यांच्या हक आहे, ज्या लोकांसाठी ते जागा आहे आणि ज्यांना ती जागा भेटायला पाहिजे त्यांना ना भेटता हे असे भूमाफिया, असे राजकारणी आणि असे काय भूखंड हडपून घेणारे लोक एक काहीतरी संस्था बनवतात. त्या संस्थेच्या माध्यमातून ती जागा हडपून घेतात आणि आमच्यासारखे लोक जर त्या जाग्याला किंवा त्या भ्रष्टाचाराला बाहेर काढतात तर आम्हाला कुठून तरी फोन पाडायला लागतात किंवा असे भ्रष्ट अधिकारी आम्हाला वारंवार हे नाही ते नाही, आम्हाला प्रोटेक्शन भेटत नाही, पोलीसचा असा भेटत नाही तसा भेटत नाही, टालमटाल करतात. आणि सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे, आमच्या देशातले माननीय पंतप्रधान साहेबांनी म्हणलेलं आहे, एक खिडकी एक निवारण. पण आजही म्हाडा हो किंवा SRA हो MMRD हो, जेवढी जनता ह्या 3 डिपार्टमेंट आणि BMC 4 डिपार्टमेंटमधून परेशान आहात, कुठलाही डिपार्टमेंटमध्ये परेशान नसणार. कारण लोक येतात, तक्रार घेऊन येतात किंवा आपले स्वतःचे प्रॉब्लेम घेऊन येतात, त्यांना काही निवारण भेटत नाही. तर मित्रांनो, मूळ कारण असं आहे, आम्ही मेघवाडी पोलीस स्टेशनच्या समोर जे विश्ववर्धनी शिक्षण संस्था आणि पंच फाउंडेशन त्या जागेवर आम्ही काल गेलो. 5 तारीख दरम्यान संध्याकाळी 6:30-7 वाजता आम्ही तिथं पोहोचलो. तिथं स्वतः जाऊन आम्ही लोकांनी पाहणी केली की बाबा खरं काय आणि खोटं काय. तर आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलं तर आमचे डोळे काय बोलू आता तुम्हाला, एवढा मोठा भूखंड आहे मित्रांनो, त्याची किंमत दरम्यान 100 कोटीपेक्षा जास्त आहे. 100 कोटीपेक्षा जास्त आहे, लक्षात ठेवा मी काय बोलतोय. आणि त्यांचं स्वतः म्हणणं आहे
पंत फाउंडेशनचा म्हणणं आहे, त्यांचे एक मॅनेजर होते तिकडं हॉलचे, आणि विश्ववर्धनी शिक्षण संस्थाचं म्हणणं पण काय ऐकून घ्या. ते व्हिडिओ मी लावणार न्यूजच्या बाजूला, ते तुम्ही प्लीज बघून घ्या. त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला पंत फाउंडेशनला 92ला ही जागा अलाउड झाली होती आणि विश्ववर्धनी शिक्षण संस्थाला ही 2010ला झाली होती. मित्रांनो ऐकून घ्या मी का बोलतोय, कारण माझ्याकडं पेपर आहे मित्रांनो, आणि हे मी नाही बोलत, ही म्हाडा बोलते. म्हाडाचे इन्क्रोचमेंट सेलचे वरिष्ठ अधिकारी संदीप कलंबे साहेब, त्यांचा स्पीक ऑर्डर आहे तोडण्याचा. कधीच आहे? त्या दरम्यानचा आहे. त्याच्यानंतरही मी पाठपुरावा घेतला, RTIनी माहिती काढल्यानंतर मला सगळं पेपरमध्ये दिसून आलं आहे की हे जे घोल आहे, गोल नाही झोल आहे मोठा, त्याच्यात हे अधिकारी, मी थाटपणाने बोलतोय कारण पेपर बोलतात, हे जे अधिकारी आहे कुठं तरी याच्यात इन्व्हॉल्व दिसत आहे. कारण एक टायमाला तुम्ही त्याला स्पीक ऑर्डर काढतात, तोडायचे काढतात, आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावर कारवाई करत नाही, तर मग आम्हाला तर असाच दिसून येणार की तुमच्या तरी कुठंतरी याच्यात हातभार असणार किंवा तुम्ही इन्व्हॉल्व असणार. कारण मित्रांनो, मुंबई शहरात म्हाडाचे 56 लेआउट आहे आणि 56 लेआउटमध्ये असंच काहीतरी लोकांनी संस्था बनवून ते भूखंड हडपून घेतलेले. आम्ही त्या विषयावर 56 लेआउटवर आम्ही कामं करतो आजच्या तारखेत. मित्रांनो, आम्हाला काय जे भ्रष्ट अधिकारी आणि जे भ्रष्ट नेता आणि जे भ्रष्ट संस्था बनवून, असे नकली संस्था बनवून आणि जागा घेतात, लोकांची आम्ही शाळा बांधणार किंवा कॉलेज बांधणार किंवा गोरगरिबांना आम्ही तिकडे शिकवणार, ते ना करता स्वतःच्या पोट भरतात. आम्ही याच्या विरोधात आहे, कारण ते आमची जमीन आहे, ते कुठला कोणाच्या बापाची नाही, मंत्र्याची नाही, संत्र्याची नाही. तर माझ्या म्हणणं एवढाच आहे व्हिडिओच्या माध्यमातून की याच्यावर कारवाई कधी होणार. तुम्ही सगळे, मी म्हाडाला विचारत इच्छुक आहे, CO साहेबांना विचारत इच्छित आहे, मिलिंद साहेबांना, त्यांचा आडनाव मला आठवण येत नाही, आणि मेन साहेब आमचे इक्रोचमेंट जे एक वेगळा सेल बनवलेला गेलेला आहे. अशी जी गोष्ट अशी आहे, अरे बाबांनो, तुम्ही एन्क्रोचमेंट सेलच्या संदीप कलंबे वरिष्ठ अधिकारी आहात, मग एक विभागाला तुम्ही पत्रव्यवहार करतात, मिल्कत डिपार्टमेंटला पत्रव्यवहार जातो, मिल्कत डिपार्टमेंट त्याची पाहणी करतो, त्याच्यानंतर दुसऱ्या डिपार्टमेंटला जातो, दुसऱ्या डिपार्टमेंटमधून लास्टला एन्क्रोचमेंट सेलला जातो. एवढा तुम्ही फेऱ्या लावायला माणसाला लावतात, मग न्याय कुठून भेटणार? जर आमचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब म्हणतात की एक खिडकी आणि एकच सगळ्या खिडकीवरून व्हायला पाहिजे, तर मग तुम्ही हे सगळं गोल का करतात? हे गोल म्हणून करतात कारण लोकांच्या जे खरं भ्रष्टाचार बाहेर काढणारे लोक असतात त्यांच्या मनोबल तोडतात, त्यांचे मानसिक त्रास देतात हे अधिकारी लोक. BP साहेबांचा ऑर्डर वेगळा असतो, CO साहेबांचा ऑर्डर वेगळा असतो, आणि एन्क्रोचमेंट सेलचे संदीप कलंबे साहेबांचा ऑर्डर वेगळा असतो. यांनी स्वतः पत्रव्यवहारांनी बोललेलं आहे की त्या जागेला डिमोलिशन करा. त्याच्यावर इम्पॉर्टंट गोष्ट, कोर्टाचा आदेश आहे, जागा मोकळी करून घ्या. कोर्टाला पण हे लोक ऐकत नाही. म्हाडालाच बोलतोय मी, कारण यांच्या काय माहीत कोणाचा आकाचा आणि कोणाचा बापाचा यांच्यावर आशीर्वाद आहे ते देवालाच माहिती आहे. पण मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छित आहे, मित्रांनो, जर या जाग्यावर कुठली तरी एक योजना रागवली किंवा योजना बनवली, बिल्डिंग बनवू द्या किंवा तिथं शाळा बनवू द्या, असा काय कार्य केला तर गोरगरीब ज्या जनताला, ज्या माणसाला त्याची गरज आहे त्यापर्यंत ही गोष्ट पोचली पाहिजे. हा आमचं मूल कारण आहे ह्या गोष्टीचा पाठपुरावा करण्याला. असे 56 भूखंडावर आपण किती अध्ययन केलं ना, किती अशी शोध केली ना, तुम्हाला 56 भूखंडावर म्हाडाच्या लेआउटवर सगळे भूमाफिया, मंत्र्या संत्र्यांचे कोणते चेले चपाटे आणि स्वतः मंत्र्या याच्यात इन्व्हॉल्व असतात. कारण विश्ववर्धनी शिक्षण संस्था आणि पंत फाउंडेशन हे आम्हाला असं माहीत पडलेलं आहे, कुठला तरी एक राज्यमंत्री आहे, पंत फाउंडेशनचा कोण एक दुबे आहे,
आणि याच्या कोणतरी एक तावडे साहेब आहे विश्वविद्यालय संस्थाचा, जो दुबे आहे तो एक राज्यमंत्री आहे. जर एक राज्यमंत्री सारखा माणूस राहिलेला हे असे भूखंड हडपत असेल, म्हाडाची जमीन गिळत असेल, तर मग आम जनता कुठं जाणार? जर आमच्यासारखे लोक म्हाडाला जातात, तक्रार देतात, हे काम आमचं नाही, अजिबात नाही, हा काम म्हाडाचा आहे, मग हा इक्रुजमेंट सेल का बनवलाय तुम्ही? बंद करून टाका ना. अहो, आमचे पैसे का वाया घालवतात तुम्ही लोक? जर तुम्हाला कुर्त्या गरम करायचे, एसीची हवा खाऊन घ्यायची आहे, आमच्यासारखे लोक, RTI ॲक्टिव्हिस्ट लोक, जे फाउंडेशनचे जे जनजागृती फाउंडेशनचे आमच्यासारखे लोक जर चांगला कार्य करत असेल, तुमच्या निर्देशात आणून देत असेल की साहेब इकडे भ्रष्टाचार आहे, इथं आपली जमीन हडपलेली गेली आहे, याच्यावर तुम्ही कारवाई करा, ते नाही करत का? हे मला सांगायची गरज नाही, अख्ख्या जगाला माहिती आहे, अख्खा जगाला माहिती आहे. आणि आता अधिवेशन चालू आहे, बरोबर? त्या अधिवेशनमध्ये असे मुद्दे का नाही उचलत? का नाही उचलत? असा अधिवेशनमध्ये हे सगळे मुद्दे उचलायला पाहिजे का नाही पाहिजे सांगा बरं. अहो, जमीन आहे ती, भूखंड आहात आपले आहे, यांचे बापाचे नाही. सॉरी, मी बॅड लँग्वेज वापरतो, कारण आम्हाला या पाठपुरावा करता 1.5 वर्ष झाला आणि म्हाडाने आम्हाला असं फिरून ठेवलेलं आहे की काय बोलू आता मी आपल्याला. तर मित्रांनो, सुनेरा जनजागृती फाउंडेशनचा नेहमी एकच काम असतो, असे भ्रष्ट अधिकारी आणि असे भ्रष्ट नेते किंवा असे एक्स राज्यमंत्री, हे जे लोकांनी आमचे गोरगरिबांसाठी जे जमीन आरक्षित असतं, त्या भूखंडावर काय संस्था बनवून त्या भूखंडाला हडपून घेतलेलं आहे, ती सगळी गोष्ट बाहेर काढण्याचं काम सुनेरा जनजागृती फाउंडेशन नेहमी करत आहे आणि करत राहणार. मला धमक्या पण आले होते, मी आपलं चॅनलच्या माध्यमातून सांगून इच्छित आहे. मला फोन पण आला. मी त्यांना एवढंच बोललो मित्रांनो की सर, मी संविधानच्या माध्यमातून चालतोय, जर राज्यमंत्रीचा असू द्या की कोणाचाच असू द्या, संविधान सगळ्यांसाठी सारखं आहे. आणि मी छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे मावले आहात आम्ही महाराजांशिवाय कोणालाही घाबरत नाही. मी त्यांना सरळ याच बोलीमध्ये त्यांना त्याचे बोलून टाकलंय मी. आणि मित्रांनो, मी जीवाला घाबरत पण नाही, कारण हा 100 कोटीचा मॅटर नाही, हा 1200 कोटी, 200 कोटी, 500 कोटी असे भरपूर मॅटर आम्ही बाहेर काढलेले आहे आणि काढत राहणार. कारण ही जी भूमी आहे, ही माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. आणि असंच कोणतरी उठून आला की मी राज्यमंत्री होतो, मी या नेत्याचा चेला चपाटा आहे किंवा मी असं आहे तसं आहे आणि जमीन हडपून घेत असणार, ते आम्ही अजिबात सहन करून घेणार नाही. मी चॅनलच्या माध्यमातून बोलत आहे आपल्याला. तर मित्रांनो, प्लीज, आणि महाराला पण बोलतोय मी, जर याच्यावर कारवाई झाली नाही, एवढे पुरावे असून कोर्टाचे आदेश मानत नाही, स्वतःची हिस्ट्री ऑर्डर तुम्ही मानत नाही, कलंबे साहेब, इक्रोचमेंट सेलचे संदीप कलंबे साहेब, तुम्ही स्वतः हिस्ट्री ऑर्डर दिली आहे. पेपर बोलतात, मी नाही बोलत, तुम्ही मला माहितीमध्ये पेपर दिलेले आहे, त्या पेपरमध्ये सगळं काय 2010 पासून तुम्ही काही करताय, काही करत नाही. तुम्ही कारवाईच्या नावावर फक्त आपले तिकडे खुर्च्या गरम करतात आणि असे भूमाफिया, असे काही एक्स राज्यमंत्री किंवा एक्स कोणतरी नगरसेवक अशी कुठली तरी एक खोटी संस्था बनवतात. त्या संस्थेच्या माध्यमातून 500 स्क्वेअर फीटची जागा घेतात आणि 500 स्क्वेअर फीट जाग्यावर बसून 5-5 लाख स्क्वेअर फीट जागा हडपून घेतात. अरे काय लावलंय? हा मोठा भ्रष्टाचार आहे. प्लीज, कृपया करून मी जनतेला सांगू इच्छित आहेत, याच्यावर तुमचं म्हणणं काय असेल मला माहीत नाही, पण हे मी जे बोललोय, जर कुठं मी खोटं बोलत असेल किंवा मी काय कुठं चुकलं असेल तर प्लीज मी हात जोडून आपल्याला क्षमा मागतो. पण हा विषय लय मोठा आहे, याच्यावर महाराणी आणि आमच्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी लक्ष द्यायला पाहिजे. आणि कोणीतरी याला जे आपलं अधिवेशन लक्षद्वीपच्या काहीतरी चाललं आहे, अधिवेशन चाललेलं आहे, त्याच्यामध्ये उचला, हात जोडून विनंती आहे. हा मोठा मॅटर आहे, हा साधारण मॅटर नाही. आणि असंच एक मॅटर आम्ही आता विक्रोली टॉवर नगरला घेतलेलं आहे. आता काही दिवसाच्या अगोदरची गोष्ट आहे. सांगायचं कारण तात्पर्य एवढंच आहे, कारण इक्रोचमेंट सेलचा तोच अधिकारी संदीप कलंबे साहेब
एक ड्रग्स माफिया टागोर नगरमध्ये काही दिवस अगोदर व्हिडिओ व्हायरल झाली होती, तस्सू कुरेशी करून आहे, त्याच्या घर तोडायला जातात. मी कोणाची बाजू घेत नाही. घर तोडला, एकदम उत्तम काम केला, तुम्ही चांगला काम केला, आम्ही त्याचा कौतुक करत आहे. पण जर तुम्ही त्याच्या दोन पाव गेले पुढं प्रकाश बँक्वेट हॉल आहे, तो पण इल्लीगल आहे. त्याची बॉम्बे सेंटर जिम होती तस्सू कुरेशीची, ती खाली करून घेतलेली. मित्रांनो, अशाची गोष्ट आहे का? हे कोर्टाचं कसं आपल्याला फसवून करतात ना अधिकारी. हे बघा तुम्ही, तो घर आणि जिम तस्सू कुरेशीची होती, त्याला तोडण्यात आला, याला इष्टे भेटला. ते त्याला न्यायात आहे, ते कोर्टात आहे मॅटर, त्याच्याबद्दल मी काय बोलणार नाही. पण हा कुठला न्याय आहे? तुम्ही त्याला खाली करापर्यंत जागा टाईम देतात, त्याला म्हणजे तुम्ही चान्स देतात, तू कोर्टात जा. अरे बाबांनो, सगळं जनता मूर्ख नाही, जनतेला सगळं कळतं. पण मी संदीप कलंबे साहेबांना इच्छुक आहे सांगून, सर त्या जिमच्या पुढं 3 जिम आहे, त्याची तक्रार मी आता तुमच्या करणार आहे तुमच्याकडे. त्या जिम पण तोडायच्या, त्याच्या समोर पण मोठ्या एन्क्रोचमेंट केलेले जागा आहे. जर तुम्ही एवढ्या सत्तेमध्ये कामं करत असाल, सत्यवादिनी म्हणून जर एवढं जेनून तुम्ही कामं करत असाल, मग आमची एवढी तक्रार तुमच्याकडे येतं का? तुम्ही त्याच्यावर कारवाई करत नाही? याच्या ह्या विश्व शिवर्धन शिक्षण संस्था आणि पंच फाउंडेशनला 2010 पासून तक्रार लोक करतात. मी 1.5 वर्ष झाला पाठपुरावा करतोय. तुम्ही स्वतः याला नोटीस काढली तोडण्याची, कोर्टाचा आदेश आहे, मग याच्यावर कधी तुम्ही कारवाई करणार? सांगा बरं. पण टागोर नगरमध्ये तुम्ही एवढा लेआउट, टागोर नगरचा पूर्ण लेआउट आहे, त्या लेआउटवर मी जनतेला एक सांगतो, मी काय घडलंय माझ्या सांगते. एक गोरगरीब बिचारी आजी होती, ती लक्ष्मी हॉस्पिटल आहे टागोर नगरला, तिथे गेली. त्यांनी मला तिथून फोन केला. मित्रांनो सांगा, बघा ऐका, त्यांनी फोन केला. मी त्यांच्या जिथं जो अधिकारी किंवा तो रिसेप्शनवर बसतो, मी त्याला बोललो. मी हे सांगायचं कारण नाही, सांगायला मी माझ्या स्वतःचं कौतुक करत नाही, पण तुम्ही ऐकून घ्या मी का बोलतो या विषयावर. मी त्यांना बोललो, ती बिचारी म्हातारी आहे, त्याचा मुलगा ॲडमिट आहे, त्याला तुम्ही 2-2.5 लाख रुपये बिल लावलेलं आहे. ठीक आहे, त्याच्याकडे पैसे नाही, काहीतरी त्याला डिस्काउंट देऊन टाका. त्याचा म्हणणं काय होता माहिती आहे का मित्रांनो? यांना जर ऑपरेशन करायचं होता किंवा यांना ट्रीटमेंट करायचं होतं तर म्युन्सिपल हॉस्पिटलला जायला पाहिजे होता. कुठे? म्युन्सिपल हॉस्पिटलला जायला पाहिजे. लाज वाटायला पाहिजे असे हॉस्पिटलना. म्हणून मी तिथले टागोर नगरचे जेवढे हॉस्पिटल आहे मित्रांनो, त्यांची तक्रार केली आहे म्हाडाला. आणि मला माहिती आहे ते म्हाडावाले काही करणार नाही, कारण 200, 250, 300 स्क्वेअर फीटचे त्यांना अलॉटमेंट लेटर आहे. 5-5 हजार, 10-10 हजार स्क्वेअर फीटचे हॉस्पिटल बांधले तुम्ही. हां, साला घोरगरिबांना तुम्ही 10 हजार कमी करत नाही, आणि तुम्ही आमच्याच भूखंड हडपून बसलेले आणि आमच्याच घोरगरिबांना तुम्ही 10-20 हजार कमी नाही करत. म्हणून मी त्यातले जेवढे हॉस्पिटल आहे मित्रांनो, सगळ्यांवर तक्रार टाकलेली आहे. आणि मला माहीत आहे काही होणार नाही, पण तरीही मी त्याचा पाठपुरावा घेणार. आणि जर माझे असे गोरगरीब लोकांना, असे आजीसारख्या, माझ्या मावशीसारख्या आई बहिणी लोकांना जर असं प्रायव्हेट हॉस्पिटल किंवा असे भूखंड, आमचे हप्ते भूखंड हडपून बसलेले जर असे लोक जर आमच्या या आई बहिणींना 10-20 हजार रुपये कमी नाही करत असेल, तो कुठलाही हॉस्पिटल असू द्या, मी त्याला तोडायला काढणार. माझा विषय मी इथं संपवतो. जर माझ्या बोलण्यामध्ये काय चुकलं असेल तर मला क्षमा करा. जय महाराष्ट्र. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.